नांदेडमध्ये 30 गुंठ्यात घेतलं आल्याचं पीक. आल्याच्या पिकातून मिळालं 7 लाखांचं उत्पन्न. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीळ खरेदीची शुभारंभ. तर तीळ विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार. शेतकऱ्यांनी 30 जून पूर्वी पीक कर्जाचं नूतनीकरण करून घेण्याचं आवाहन. तर 30 जून पर्यंत पीक कर्जाचे नूतनीकरण केल्यास 10% वाढीव कर्ज बँकेकडून दिलं जाणार. बुलढाण्यात भरली डिजिटल शेतीशाळा. शेतकऱ्यांचा मोठा सहभाग. शेतीतील नवे तंत्र आत्मसात करून अधिक उत्पादनक्षम होऊन शेतीकडे वाटचाल करावी, कृषी विभागाचं आवाहन. साताऱ्यात पुसेगाव परिसरात येरळा नदीच्या पुरातून वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात पोलिसांना यश. बचाव अभियान राबवून पोलिसांनी मनोरुग्ण व्यक्तीला वाचवलंय. साताऱ्यात विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू. संभाजी बाबूराव सूर्यवंशी असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. सोलापुरात मान्सूनपूर्व पावसामुळे आंब्याचा भाव घसरलाय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. वाशिममध्ये पावसाची रिपरिप. शेती मशागतीला अडथळा. तर शेतकरी वर्गात चिंता. कोल्हापुरातील पन्हाळामध्ये बाजार भोगाव कोडली या ठिकाणी पूर व्यवस्थापन साहित्याची चाचणी. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांकडून चाचणी पार. मान्सून केरळमध्ये दाखल झाले. आठवड्याआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाले. सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस. पावसामुळे नद्यांना पूरस्थिती. तर धनसाळ नदीचं पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन मोठं नुकसान झालंय. मालवण तालुक्यात दरड कोसळली. भिंत आणि कौलारू छप्पर कोसळून नुकसान झालंय. रत्नागिरीमध्ये 11 गावं अंधारात. 4376 गावकरी अंधारात आहेत. वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब पडल्याची माहिती समोर येते. लातूर जिल्ह्यात पावसामुळे येणाऱ्या संभाव्य आपत्तीसाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले. तर 8 बोटी आणि 6 पथकं तैनात करण्यात आले. जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघरला मान्सूनपूर्व पावसाचा फटका. चिंचेचं झाड घरावर कोसळल्यानं घराचं मोठं नुकसान झालंय. लातूरमधील रेणापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे रेणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे करूळ गगनबावडा घाटात काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. तर माणगाव, खोरे, दोडामार्ग आणि कुडाळ तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्गात दोडामार्ग तालुक्यात वजरे, तळेखोल, बिर्डी मार्गावर नवीन पुलांचं बांधकाम सुरू आहे. वाहतुकीसाठी सुरू असलेल्या पर्यायी मार्ग पावसामुळे वाहून गेलाय. तर तळेखोल, बिर्डी या गावांचा आता सध्या संपर्क तुटलाय. कोल्हापुरात पावसाचं धुमशान. महात्मा गांधी मैदानाचं तळ झालंय. तर पाणी काढण्यासाठी महापालिका यंत्रणेची चांगलीच धावपळ सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर दमदार पावसामुळे धरण क्षेत्रात वाढ झाली. अवकाळी पावसामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा आहे. नाशिक जिल्ह्याला 5 दिवसांचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, जिल्हा प्रशासनाचं आवाहन. तुळजापूरच्या नवीन बस स्थानकात चारही बाजूने पावसाचं पाणी येत असल्यानं प्रवाशांना त्रास. भर पावसात प्रवाशांची तारांबळ. सिंधुदुर्ग मुंबई गोवा महामार्गावरील बॉक्सवेलचं काम संत गतीनं सुरू असल्याचा वाहन चालकांचा आरोप. तर पावसामुळे रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालकांना त्रास. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घराचं नुकसान. तर गावातील 36 परिवारांचे संसार उघड्यावर. बीडमध्ये अवकाळी पाऊस. उन्हाळी कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. तर शेतकरी हवालदिल. पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाले. तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची अंजली बांगर यांची मागणी आहे. जालन्यात भोकरदनमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीला भाजपाचे रावसाहेब दानवे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार नारायण कुजे उपस्थित.
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणारमध्ये तिरंगा रॅली, प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात रॅलीचं आयोजन. बीडच्या माजलगावात रोशनपूर इथे छोटेवाडी रस्त्याचं मजबूतीकरण होईपर्यंत मनसेचं आंदोलन. प्रशासनाने आश्वासन देऊनही कामाकडे दुर्लक्ष केल्यानं मनसेचं आंदोलन. अकोल्यात दापुरा आणि मजलापूर गावातील पाणीपुरवठा समस्येवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत कार्यकर्त्यांकडून कार्यालयात तोडफोड. नंदुरबारमध्ये शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन. आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात रॅलीचं आयोजन. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये भारतीय सेना सन्मान समितीच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये तिरंगा हातात घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम अशी घोषणाबाजी. राज्य सरकारच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात लातूर जिल्हा माहिती कार्यालय अव्वल, तर कोल्हापूर दुसऱ्या, तर सातारा आणि परभणी तिसऱ्या क्रमांकावर. ऑपरेशन सिंदूर या शौर्याच्या यशोगाथेवर परभणीत तिरंगा रॅली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विशेष कार्यक्रमासह तिरंगा रॅली. कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात गडचिरोलीचा सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा क्रमांक, तर मुख्यमंत्र्यांकडून निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना जूनमध्ये मिळणार पीएम किसानचा हप्ता. शेतकऱ्यांनी 31 मे पर्यंत बँक खात्यातील त्रुटी पूर्ण कराव्या, कृषी विभागाचं आवाहन. सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण तसंच विविध विकास कामांचं उद्घाटन. पोलीस दलातही नवीन 19 वाहनांचंही लोकार्पण. पैठणमध्ये विद्युत बिघाड झाल्याने 8 गावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. तर जायकवाडी धरणातून केला जाणारा पाणीपुरवठा खंडित झाल्याने गावावर पाणी टंचाई आहे. वाशिममध्ये रेशनच्या शेकडो क्विंटल गव्हाची नासाडी. तर पावसामुळे गव्हाची पोती भिजून गव्हाला बुरशी लागली. छत्तीसगडमध्ये नारायण विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर. तर पोलीस दलाची नक्षलवाद्यांवर करडी नजर. मतदानावेळी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची व्यवस्था. मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत केवळ बंद मोबाईल नेण्यास परवानगी आहे. अमरावतीमधील कोलासमध्ये हत्तीला 10 किलोच्या पोळ्याचा आहार. तर उन्हाळ्यात 4 हत्तींना खास फळांचा आहार. चंद्रपुरात तळोधी वनपरिक्षेत्रात दोघांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद. वाघाला नागपूर येथील गोरेगाव प्राणी संग्रहालयात सोडणार. छत्रपती संभाजीनगर पालिकेतल्या 177 लिपिकांची प्रशासनाकडून परीक्षा. परीक्षेत नापास झालेल्या लिपिकांना टायपिंग शिकवण्यासाठी 2 महिन्यांची मुदत. छत्रपती संभाजीनगरात आंबा मिलेट महोत्सव 2025चं आयोजन. तर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन. नंदुरबार शहरात रात्री 12 वाजल्यानंतर ट्रिपल सीट वाहन चालकांवर कारवाई होणार. बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची मोहीम आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक वसाहतींमधील 20 ते 24 तास बत्ती गुल. तर 350 उद्योजकांना फटका. यवतमाळ जिल्ह्यात 22 मे पासून ते 3 जून पर्यंत ड्रोन वापरण्यास बंदी. राष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेच्या दृष्टीनं प्रशासनाचा निर्णय. उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग. नागरिकांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना. अमरावती ग्रामीणमधील 6 पोलीस कर्मचारी निलंबित. विविध कारणांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका. प्रभारी पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांची कारवाई आहे. बुलढाण्यात ऑनलाईन पद्धतीने वाळू विक्री. नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.